नाशिक ते पुणे दरम्यान प्रवास आता आणखी सुकर होणार आहे, कारण सिन्नर शहराला वळसा घालून जाणाऱ्या बायपास आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। ज्या 9 किलोमीटरच्या प्रवासासाठी पूर्वी किमान 40 मिनिटं लागायची, त्यासाठी आता केवळ 10 मिनिटं लागणार आहेत। मात्र या रस्त्यावरही एक अनाहूत धोका आहे। सुसाट, वेगवान, वेळेची बचत करणारा आणि आरामदायी नाशिक आणि पुण्यादरम्यानच्या जिकिरीच्या प्रवासाला दूर करणारा हा चौपदरी हायवे खुला झाला आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला। पण मंडळी, बोटा गाव ते चंदनपुरी घाटा दरम्यान एक अनाहूत धोका तुमची वाट पाहतोय। डोंगर कापून रस्ते तयार झाले, पण त्याच डोंगरातून डोकावणारे दगड कधीही रस्त्यांवर येण्याची शक्यता आहे। या घाटामध्ये जे काम झालेलं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चांगलं काम न झाल्यामुळं आपण आता पाहतो या ठिकाणी उभे आहोत, त्या ठिकाणी दरडी कोसळण्याची जास्त शक्यता आहे। काही ठिकाणी जाळ्या लावलेल्या आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की कोणत्याही क्षणी या पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि असं जर झालं तर त्या ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणायला या दरडींना आवरण्यासाठी जाळी बसवण्यात आली आहे, पण तीही काही ठिकाणीच। ग्रामस्थांनी याबाबत अनेक वेळा प्रशासनाचे उंबरे झिजवले। चंदनपुरी घाट आणि या परिसरामध्ये आपल्याला असं दिसेल की जाळ्या लावलेल्या आहेत, पण या जाळ्या लावलेल्या असताना काही ठिकाणी दगड कोसळण्याचा दाट शक्यता असते, आणि यामुळं कदाचित भविष्यामध्ये अनेक धोके उद्भवू शकतात। तर यासाठी योग्य ते पाऊल शासनाने उचलावं आणि जनतेला सुरक्षित असा प्रवास होईल याची काळजी घ्यावी। नवा रस्ता सुरू झाला तेव्हा पाऊस नव्हता, पण आता भर पावसात या मार्गावरून जाताना काळजी घेणं आवश्यक आहे। तेव्हा मंडळी, जपून जा, पुढे धोका आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, सिन्नर।